Hello students, today in this video we are going to learn a new lesson from standard 10 subject English and unit 3.5 and our topic is great scientist. तर चला मुलांना आपण पाहणार आहोत की ग्रेट सायंटिस्ट म्हणजे एक महान जे शास्त्रज्ञ आहे त्यांच्याबद्दल आपण एक माहिती पाहणार आहोत की त्यांच्या जीवन कथेवर जो आधारित आपला जो लेसन आहे त्याच्यावर आपण मुलांना पाहणार आहोत की कशा प्रकारे जे ग्रेट सायंटिस्ट आहे जे मायकल फॅरेडे आहे हे जे शास्त्रज्ञ आहेत हे 18व्या शतकातले जे शास्त्रज्ञ आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी की भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे देखील ते मोठे सायंटिस्ट होते, मोठे शास्त्रज्ञ होते आणि विद्युत जगतामध्ये त्यांनी एक प्रकारे मिरॅकल म्हणू शकतो, एक चमत्कार त्यांनी ते सादर केलेला आहे किंवा त्यांनी केला आहे की चुंबकत्वाचे त्यांना जनक म्हणून देखील ओळखलेले आहेत की घरची परिस्थिती ही साधारण आहे किंवा मिडल क्लास आहे, परिस्थिती अतिशय गरीब असताना देखील बऱ्याच अडचणींना सामोरं जाऊन त्यांनी ह्या प्रयोगाच्या माध्यमातून एक नवीन तंत्रज्ञानाला किंवा विज्ञानच्या युगामध्ये एक नवीन त्यांनी एक ओळख स्वतःची निर्माण केली की जी येणारी जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्यांनी कशा प्रकारे मात केली आणि कशा प्रकारे त्यांना आज विज्ञान युगातील एक जनक म्हणून देखील ओळखले जात आहे की विद्युत चुंबकत्वाचा त्यांनी एक प्रकारे कशा प्रकारे शोध लावला आणि त्या विद्युत चुंबकाचा कशा प्रकारे वीज निर्माण होते याच्या संदर्भामध्ये आपण मला पाहणार आहोत. चला तर आपण पाहणार की ग्रेट सायंटिस्ट म्हणजे जे एक महान शास्त्रज्ञ आहे त्यांच्या पाहणार की इंट्रोडक्शन मध्येच काय सांगत आहे. इन दिस लेसन वी शॅल रीड द लाईफ स्टोरी ऑफ द ग्रेट सायंटिस्ट इज मायकल फॅरेडे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आज आपण या पाठामध्ये पाहणार आहोत की या लेसनमध्ये बघणार आहोत की आपण जे सायंटिस्ट आहे जे महान शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे यांच्या जीवनवृत्तावरती आपण पुन्हा हा पाठ आधारित पाहणार आहोत. वी शॅल रीड आपण वाचणार आहोत, त्याचं अध्ययन करणार. चला तर एक्सप्लेनेशनला मुलांना आपण सुरुवात करणार आहोत. बघा इथे दिलेले आहे की जे मायकल फॅरेडे आहेत त्या जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं हे चित्र आहे आणि चित्रावरून त्यांनी तुम्हाला माहिती दिली आहे की मायकल फॅरेडे इज रिगार्डेड ॲज वन ऑफ द मोस्ट डिस्टिंग्विश्ड सायंटिस्ट अँड इन्व्हेंटर्स ऑफ मॉडर्न टाइम्स अँड इट इज वर्क. की जे मायकल फॅरेडे जे होते ते एक विज्ञान जगातील एक मोठे शास्त्रज्ञ होते की त्यांनी एक मोठा अद्भुत गोष्टीचा एक त्यांनी चमत्कार लावला होता की आजही ते नाव कसं आहे प्रचलित आहे. तर मॉडर्न टाइप्स ऑफ डिझर की जे आज आधुनिक काळामध्ये आपण त्यांनी लावलेल्या गोष्टीचा आपण काय करत आहोत शोध लावत आहोत. आपण त्यांनी लावलेल्या गोष्टीचा जो शोध लावला आहे त्याचा आपण वापर करत आहोत की जे अनेक जे प्रकार आहेत की त्यांनी अशा प्रकारे जो शोध लावला आहे. म्हणजेच काय आहे ऑन इलेक्ट्रिसिटी इज स्टील अ सब्जेक्ट ऑफ स्टडी इन द फॉर्म ऑफ फॅरेडेज लॉ. की त्यांच्या नियमशास्त्रामध्ये किंवा त्यांच्या कायद्यामध्ये जो इलेक्ट्रिसिटी स्टील सब्जेक्ट जो विद्युतचा जो सब्जेक्ट आहे की जी विद्युत धारा आहे इज स्टील सब्जेक्ट म्हणजे काय विषय कोणत्या विषयावर होता तो की ऑन इलेक्ट्रिसिटी सब्जेक्ट टू स्टडी. की आपल्याला जो विद्युत प्रकाश आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे इन द फॉर्म ऑफ फॅरेडेज लॉ. हा त्यांच्या कायद्यामध्ये त्यांच्या नियमामध्ये हा त्यांचा मुख्यतः विषय होता. बघा मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन पुअर फॅमिली अँड इज सफर्ड फ्रॉम स्पीच डिफेक्ट. आता बघा इथे त्यांनी काय सांगितलं की जेव्हा ते लहान होते लहानपण त्यांचं कसं आहे आता थोडक्यात की त्यांनी लहानपणापासून सुरुवात केली आहे की त्यांचं जे बालपण आहे त्या बालपणाच्या विषयी त्यांनी इथेच आपल्याला सांगितलं आहे की जे मायकल फॅरेडे वॉज बॉर्न इन अ पुअर फॅमिली. पुअर म्हणजे काय गरीब असणे की ते अतिशय गरीब परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला अँड ही सफर फ्रॉम स्पीच डिफेक्ट. की त्यांना बोलण्यामध्ये देखील काय येत आहे अडथळा निर्माण येत आहे की त्यांच्या बोलण्यामध्ये देखील त्याचे जे बोलणं आहे ते नॉर्मल नसून त्याच्यामध्ये ते शब्दामध्ये त्यांच्या वेगळेपणा असायचं की एखादा जो शब्द आहे तर एखादा नॉर्मल मुलगा पटकन ते एखाद्या शब्द उच्चारून मोकळा होत असे परंतु तो शब्द त्यांना बोलण्यासाठी किंवा उच्चारण्यासाठी त्यांना वेळ लागायचा. अदर चिल्ड्रन्स लाफ ॲट हिम अँड टीचर्स ऑल्सो डिड नॉट हेल्प हिम. बघा आता इथे काय सांगितलंय की जर बाकीची सर्व मुलं त्यांना काय करायची वर्गातली मुलं त्यांना हसायची. का हसायची बरं कारण ते जे बोलत होते ते अडखळत बोलायचे किंवा जो प्रनाऊन्स आहे ते प्रनाऊन्सिएशन चुकीचं बोलायचे की इवन त्यांना त्यांचं जर नाव जरी घ्यायचं असलं तरी त्यांचं ते नाव फॅरेडे आहे तर त्या गोष्टीला ते वेगळ्या शब्दाने किंवा वेगळ्या उच्चाराने ते उच्चारायचे. तर बघा इथे म्हणजे दुःखेची किंवा खेदाची बाब अशी आहे की टीचर्स ऑल्सो डिड नॉट हेल्प हिम. की त्यांचे जे शिक्षक होते ते शिक्षकसुद्धा त्यांना मदत करू शकत नव्हते की त्यांना कोणत्याही गोष्टीसाठी प्रोत्साहन देऊ शकत नव्हते किंवा जे बाकीचे इतर
इतर मुलं जर हसतायत तर त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतारणा करत नव्हते, की तुम्ही त्यांना शिक्षा करत नव्हते, की तुम्ही त्या मुलाशी असं वागू नका, तुम्ही त्याला हसू नका, तो शिकण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे त्याला कोणत्याही म्हणजे शाळेतून शिक्षकाकडून म्हणा किंवा विद्यार्थ्याकडून मुलांकडून म्हणा कोणत्याही प्रकारचं इन्करेज त्यावेळेस त्यांना मिळालेलं नव्हतं. म्हणजे किती द्विधा परिस्थिती बघा इथे निर्माण झालेली आहे. फायनली हिज मदर हॅड टू रिमूव्ह हिम फ्रॉम द स्कूल. आता बघा इथे काय की फायनली म्हणजे शेवटी काय झालं आहे की त्यांना कोणत्याही प्रकारची तिथे त्यांना मदत मिळाली नसल्या कारणामुळे किंवा कोणी त्यांना कोणत्याही प्रकारचा सपोर्ट नसल्या कारणामुळे त्यांच्या आईने त्यांना काय केलं, अखेरीस शाळेतून काढून टाकलं. मदर हॅड टू रिमूव्ह म्हणजे काय, काढून टाकणे. हिम फ्रॉम द स्कूल, कुठून, शाळेमधून काढून टाकले. अँड हिज फॉर्मल एज्युकेशन केम टू एंड अर्ली. त्यांचं जे फॉर्मल म्हणजे त्यांचं जे शिक्षण आहे की जे शिक्षण त्यांनी घ्यायला पाहिजे होतं, की जे इतर मुलं जे घेतात की त्याचा प्राथमिक जो बेस आहे ते त्यांना जे फॉर्मल शिक्षण त्यांना मिळालं ते सुद्धा त्यांना इथे मिळालेलं नाही. आणि म्हणून सांगते इज फॉर्मल एज्युकेशन म्हणजे काही शिक्षण केम टू एंड अर्ली, की लवकरच त्यांचं जे बेसिक एज्युकेशन आहे की जे उत्तम दर्जाचे शिक्षण आहे जे त्यांना मिळणार होतं ते आता संपलेलं आहे. कारण त्यांच्या आईने त्यांना त्या शाळेमधून काढून टाकलेलं आहे की त्यांच्या जे स्पीच आहे त्यांना स्पीच व्यवस्थित येत नव्हतं. त्यांची घरची परिस्थिती देखील गरीब होती. वेन ही वॉज इन 13 मायकल फॅरेडे स्टार्ट वर्किंग विथ अ बुक बाइंडर. आता जेव्हा मायकल फॅरेडे जेव्हा हे किती वर्षाचे होते, फक्त 13 वर्षाचे होते. बघा की अशा प्रकारे 13 वर्षाचं मूल किती लहान असू शकतं, की 12 आणि 13 वर्षाचं मूल बघा किती लहान आहे. आणि मायकल फॅरेडे स्टार्टेड वर्किंग विथ अ बुक बाइंडिंग. आणि 13व्या वर्षापासून ते कामाला लागले की घरची आर्थिक परिस्थिती आहे, त्यांना बोलण्याच्या स्पीचमध्ये देखील त्यांचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे कन्व्हर्सेशन करणं देखील त्यांना जमत नव्हतं. मग अशा वेळेस करायचं काय, तर त्याच्या आईने त्यांना त्या शाळेतून काढून टाकलं आणि त्यामुळे त्यांनी तिथे त्यांना कामाला लावलं. कुठे लावलं, बुक बाइंडिंग कळतंय मुलांनो, की जिथे जे पुस्तकं आहे, जे वया पुस्तक आहे ते काय करायचं आहे, बाइंडिंग करायचं आहे. जे फाटलेले आहेत किंवा जे नवीन पुस्तकं आले आहेत जे सर्वांची यादी करून ठेवायची आहे, जुने पुस्तकांचे संग्रह करून ठेवायचा आहे. आणि अशा प्रकारे ते बुक बाइंडिंग म्हणजे ज्या प्रकारे की पुस्तकं बांधणीचं जे काम आहे ते पुस्तक बांधणीच्या कामासाठी ते तिथे लागले. अँड ही टोक टू रीडिंग बुक्स इज वर्कसली, की तिथे त्यांना अशी बरीचशी जी पुस्तकं आहेत तिथे ते त्यांनी ती घेतली आणि तिथे त्यांनी वाचायला सुरुवात केली. की त्यांनी बुक बाइंडिंगच्याच कामात असल्यामुळे तिथे खूप सारी पुस्तके उपलब्ध होती. वन डे ही केम अक्रॉस बुक ऑन इलेक्ट्रिसिटी विच he had been sent to his master for ब्लाइंडिंग. की एके दिवशी असंच ते पुस्तक चाळत असताना किंवा त्यांचं ते काम करत असताना की त्यांना पुस्तकाची इतकी आवड लागली की ते पुस्तक वाचण्यामध्ये फार मग्न होऊन गेले. आणि अशा एकदाच त्यांनी पुस्तक जेव्हा त्यांनी चाळत होते तेव्हा त्यांना कोणतं बरं पुस्तक हाताला लागलं आहे, तर ते पुस्तक लागलं आहे अँड ऑन इलेक्ट्रिसिटी विच हॅड बीन सेट टू हिज मास्टर फॉर ब्लाइंडिंग. की त्यांच्या हाताला एक असं पुस्तक लागलं की जे काय आहे, इलेक्ट्रिसिटी म्हणजे जे विद्युत आहे, विद्युत जो प्रकाश आहे, विद्युत सिटी आहे, इलेक्ट्रिसिटी आहे, की त्यांच्याबद्दलचं जे पुस्तक जे मास्टर काय करत होते ते बाइंडिंग करत होते, की त्याचे बांधण्याचं जे काम करत होते. आणि अशा प्रकारचं ते पुस्तक त्यांच्या हातात लागलं. ही रीड इट अँड गॉट इंटरेस्टेड इन द सब्जेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. बघा आता त्यांनी सांगितलं की ही रीड इट, त्यांनी ते वाचायला घेतलं अँड इट गॉट इंटरेस्टेड, त्यांना त्याच्याबद्दलचा इंटरेस्ट वाटला, म्हणजे अजून त्यांना उत्तेजना मिळेल, त्यांना आकर्षण वाटू लागलं. अँड इन टू द सब्जेक्ट ऑफ द इलेक्ट्रिसिटी, आणि इलेक्ट्रिसिटीच्या सब्जेक्टमध्ये त्यांना ती गोष्ट इंटरेस्टने किंवा रस घेऊन ते वाचायला लागले. विच रिमेन इज सब्जेक्ट ऑफ फॅसिनेशन ऑल इज लाईफ. आणि ते या पुस्तकाने पूर्णपणे मंत्रमुग्ध झाले. फॅसिनेशनचा अर्थ काय आहे, मंत्रमुग्ध होणे, की या त्यांच्या जीवनात त्यांनी त्या गोष्टीचं काय केलं, ध्येय केलं, की अतिशय मंत्रमुग्ध पद्धतीने किंवा ते वाचण्यात इतके दंग होऊन गेले, हे पुस्तक त्यांना खूप आवडायला लागलं आहे. आणि ते पुस्तक ते वाचत राहिले की त्याने इलेक्ट्रिसिटीचा हा जो सब्जेक्ट आहे त्यांना खूप आवडला. फॅरेडे वॉज स्टील पुअर ॲट 21. आता बघा 13 वर्षापासून जे कामाला लागले ते 21व्या वर्षापर्यंत ते काम करत होते. म्हणजे जवळजवळ मुलांना ते 8 वर्ष ते काय करत होते, काम करत होते. पण तरी देखील जेव्हा ते 21व्या वर्षापर्यंत आले तरी देखील फॅरेडे वॉज स्टील पुअर. ते अजूनही कसे होते, गरीब होते. म्हणजे त्यांची अजूनही जी आर्थिक परिस्थिती होती ती त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मुलांना सुधारणा झालेली नव्हती. हिज फ्रेंड गेव हिम अ फ्री तिकीट टू अ पब्लिक लेक्चर. पण त्यांच्या एका मित्रांनी त्यांना एक फ्री तिकीट म्हणजे मुफ्तमधलं जे एक तिकीट आहे ते त्यांना दिलं, की लेक्चर आहे की ते अटेंड करण्यासाठी, पब्लिक लेक्चर, की तुम्ही तिथे
ते लोकांमध्ये जाऊन जे लेक्चर आहे, जे व्याख्यान आहे, लेक्चर म्हणजे काय, जे व्याख्यान आहे, जे पब्लिकमध्ये जाऊन तुम्ही ते काय करायचं आहे, व्याख्यान ऐकण्यासाठी त्यांच्या मित्रांनी त्यांना एक फ्री तिकीट दिलं होतं की तिथे जाऊन ते व्याख्यान ऐकायचं होतं. तर तिथे कोणत्या प्रकारचं तिथे व्याख्यानामध्ये काय होतं बरं, की डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिनोड केमिस्ट हम्फ्री दवे ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूशन, की तिथे असा एक प्रयोग होणार होता की जे कोणाच्या मार्फत होणार होता, की दवे ॲट इज लंडन रॉयल इन्स्टिट्यूटमधून, की डेमॉन्स्ट्रेशन बाय द रिन्यू केमिस्ट हम्फ्री, की जो एक रसायनाच्या संबंधातला जो एक अशा प्रकारचा प्रयोग तिथे त्याच्याबद्दलचं व्याख्यान होतं, ते डेमॉन्स्ट्रेशन होतं, तो प्रयोग होता. कोण करणार होतं, ते दवे ॲट लंडन्स रॉयल इन्स्टिट्यूट, म्हणजे जे दवे नावाचे जे एक महान जे शास्त्रज्ञ होते, त्यांचे जे रॉयल इन्स्टिट्यूट म्हणजे एक मोठी जी संस्था होती, तिथून त्यांनी ते ऑर्गनाईज केलेलं होतं. आता Day's work on chemical and electrical lighting was the subject to conversation among the scientists of that age, की त्या काळच्या लोकांमध्ये ह्याच गोष्टीची चर्चा चालू होती. जेव्हा ते काम करत होते, दवे काम करत होते, त्या कामामध्ये काय होतं, केमिकल अँड इलेक्ट्रिक लाइटिंग, की जे रसायन आणि जे इलेक्ट्रिसिटी होती, तोच विषय कन्व्हर्सेशन, तो संभाषणामध्ये त्यावेळच्या लोकांमध्ये किंवा त्यावेळच्या तरुणाईंमध्ये, त्या वयाच्या लोकांमध्ये याच गोष्टीबद्दलचं संभाषण हे चालू होतं, की कशा प्रकारे जी इलेक्ट्रिसिटी आहे आणि त्याचप्रमाणे कशा प्रकारे जे रसायन आणि जे इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्याबद्दल जे संभाषण हे एक प्रकारे त्यावेळच्या लोकांमध्ये चालू होतं. 70 years later, 17 वर्षानंतर, अक्रॉस द अटलांटिक ओशन इन द USA, द सेम वर्क इनेबल टू थॉमस एडिसन टू प्रोड्यूस. आता बघा किती सांगितले, 17 years लेटर, 70 वर्षानंतर काय झालेलं आहे, अक्रॉस द अटलांटिक ओशन, की जे अटलांटिक ओशन म्हणजे जो अटलांटिक जो महासमुद्र आहे, तिथून USA म्हणजे युनायटेड स्टेट अमेरिका, इथे ते बघा दिलं आहे USA म्हणजे काय, युनायटेड स्टेट अमेरिका इथे दिलेलं आहे. बघा काय झालं, की जे सेम वर्क आणि ह्याच विषयावरती, सेम वर्क म्हणजे ह्याच कामाबद्दल एनेबल टू थॉमस एडिसन, त्यांनी काय केलं आहे, या कामाचं त्यांनी ते काम पुढे विस्तारित केलं आहे, की थॉमस एडिसन टू प्रोड्यूस, त्यांनी हे काम निर्माण केलेलं आहे विद्युत विषयाचं. तर जे थॉमस एडिसन आहे, हे सर्वांना माहिती आहे की आज त्यांच्याच प्रयोगामुळे किंवा जे आपले अमेरिकेचे जे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी एक मोठे जागतिक नाव त्यांनी या शास्त्रज्ञांच्या जगामध्ये कमवलेलं आहे. आणि आज त्यांच्या अथक प्रयत्नांनीच आज आपण जो लाईट पाहत आहोत, जे थॉमस एडिसन आहे, त्यांनी ह्या लाईटचा शोध लावला आहे. तर अशा प्रकारे हे देखील ते जे शास्त्रज्ञ होते, ते देखील एका आर्थिक परिस्थितीतून किंवा एक म्हणू शकतो की त्यांची जी परिस्थिती होती ती देखील त्याचप्रमाणे जे आपले मायकल फॅरेडे आहेत त्यांच्याप्रमाणे होती. आणि त्यामुळे देखील त्यांच्या आईने त्यांच्या मागे खूप मेहनत घेतली आणि त्यांना एक यशस्वी सायंटिस्ट बनवलं आहे. आणि जेणेकरून ते अभ्यासात खूप कच्चे होते, त्यामुळे त्यांच्या शिक्षकांनी त्यांना सांगितलं की हे देखील अभ्यास करू शकणार नाही, आम्ही त्यांना कितीही शिकवलं तरी तो शिकणार नाही, त्याच्यामुळे तुम्ही याला शाळेतून घेऊन जा, आम्ही याला शिकवू शकत नाही. तर अशा प्रकारे आज तेच ग्रेट सायंटिस्ट, एक महान शास्त्रज्ञ झाले आणि आज त्यांच्याचमुळे आज आपण जो लाईट पाहत आहोत तो त्यांच्याच योगदानाचं एक महत्त्वाचं कार्य आज आपल्यामध्ये दिसून येत आहे. तर अशा प्रकारे हे शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती आहे. बघा की जे आहे ते थॉमस एडिसन टू प्रोड्यूस, आणि त्यांनी त्याच प्रकारचे जे 20 प्रकारचं तो निर्माण केलेला आहे की जो सब्जेक्ट त्यांच्या विषयामध्ये चालू होता. फर्स्ट कन्सिडर्ड लाईट बल्ब, की जो त्यांनी पहिला जो लाईट बल्ब जो चालू केला तो यांच्याचमुळे झाला आहे. दॅट डे 1812 फॅरेडे वॉज स्पेनबाउंड दवेज लेक्चर, आणि 1812 मध्ये त्यांनी जे काय केलं, ते दवेचं लेक्चर काय ते अटेंड केले. बघा अशा प्रकारे त्यांनी त्यांचं जे व्याख्यान आहे 1812 मध्ये त्यांनी लेक्चर ऐकलं आहे. ही केप टेकिंग नोट्स अबाउट द मिस्टिरियस फोर्स ऑफ द इलेक्ट्रिक वर्ल्ड, आणि अशा प्रकारे ते जेव्हा व्याख्यान चालू होतं, ते व्याख्यान चालू असताना जे मिस्टर दवे होते त्यांनी जे काही ते व्याख्यानमध्ये बोलत होते, त्यांचे जे स्पीच होतं ते नोट डाऊन करत होते. ही केप नोट्स अँड अबाउट, आणि ते काय करत होते, ते लिहून घेण्याचं काम करत होते. जे अद्भुत फोर्स, जे अद्भुत जे इलेक्ट्रिसिटी आहे, जे दाब आहे, त्याच्यामुळे कशा प्रकारे ती निर्माण करत आहे त्याविषयी ते नोट्स लिहून घेण्याचं काम करत होते. His notes were so comparative that they bound them into a book, meaning a gift to Dawes one day. आणि एका दिवशी जे नोट जेव्हा लिहत होते, त्यांनी जे काय केलंय ते हर एक प्रकारची जी नोट आहे ती लिहून त्यांनी त्याचा एक गठ्ठा तयार केला आणि मिनिंग टू गिफ्ट टू दवेज वन डे, की एके दिवशी मी काय करणार आहे की या मिस्टर जे दवे आहेत त्यांना मी हे गिफ्ट म्हणून देणार आहे, की त्यांनी जे भाषण केलं आहे त्या भाषणामध्ये त्यांनी जे जे मुद्दे मांडले आहेत त्या भाषणाचं त्यांनी काय केलं आहे, एक त्यांनी बंडल तयार केलं आहे किंवा एक बुक तयार केली आहे. आणि मिनिंग टू गिफ्ट टुडे, याचा अर्थ असा की ते त्यांना एके दिवशी काय करायचं आहे, त्यांना दवे यांना
रिटर्न करायचं आहे, गिफ्टच्या स्वरूपामध्ये भेटवस्तू म्हणून त्यांना तिथे द्यायची आहे. तर अशा प्रकारे त्यांनी नोट बनवण्याचं काम केलं, बाइंडिंगचं काम केलं. दॅट डे मायकल फॅराडे रिअलाइज दॅट ही वॉन्ट टू बी अ ग्रेट सायंटिस्ट, की त्यावेळेस त्यांना असं मायकल फॅराडेचं वाटलं की मी एक महान शास्त्रज्ञ बनू शकतो. रिअलाइज म्हणजे काय, जाणीव होणे कोणत्या गोष्टीची. दॅट ही वॉन्ट टू बी अ ग्रेट सक्सेस, की मी एक महान शास्त्रज्ञ होऊ शकतो. गुड इनफ टू राईट हिज ओन सब्जेक्ट, की आता जे मी काय लिहित आहे ते आता बस झालं, आता जास्त लिहायची गरज नाही. गुड इनफ, इनफ म्हणजे काय, आता पुरेसे आहे. टू राईट हिज ओन बुक, आता आपण आपलं बुक लिहायचं जास्त गरज नाही. ॲट दिस जंक्चर फॅराडे नीडेड अ मेंटर अँड दवे वॉज द बेस्ट पर्सन टू बी वर. तर अशा प्रकारे त्यांनी जे मिस्टर फॅराडे आहे त्यांना गरज वाटली, त्यांना अपॉइंट केलं इज बेस्ट पर्सन टू बी वर, आणि सगळ्यामधून त्यांनी त्याची निवड केली की तुम्ही काय आहात, बेस्ट पर्सन आहात. However, they were initially rejected, but Faraday was not dejected. However म्हणजे तथापि, the way initial म्हणजे त्याने स्वतः हे काय केलं आहे ते रिजेक्ट केला आहे तो प्रोजेक्ट, बट फॅरेडे वॉज नॉट डिजेक्टेड. परंतु त्यांनी रिजेक्ट केलं नव्हतं, की त्यांनी तो संकल्प मांडला की नाही मला हे प्रयोग काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. A few days later, a chemical explosion happened in Dave's lab and he was a temporary blind. आता एके दिवशी अशी काय एखादी घटना घडते की त्या घटनेमध्ये काय घडलं आहे की a few days later, काही दिवसानंतर अ केमिकल एक्सप्लोरेशन हॅपेंड, की जेव्हा दवे त्याचे जे प्रयोगशाळा होती, त्यांची जी लॅब होती, त्या लॅबमध्ये ते प्रयोग करत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये केमिकल गेले आणि ते टेम्पररी म्हणजे तात्पुरते आंधळे झाले, त्यांना काही दिसेनसं झालं. बघा, देव इज लॅब म्हणजे जी प्रयोगशाळा आहे ही वॉज टेम्पररी ब्लाइंडेड. ते काय केले की ते तात्पुरते त्यांना काही दिसेनाचं झालं, ते आंधळे झाले, त्यांना काही दिसत नव्हतं. नाव ही नीडेड अन असिस्टंट विथ इन एक्सलंट मेमरी टू हेल्प हिम. आता त्यांना एका सहाय्यकाची गरज होती की जो त्यांच्या काय करेल, त्यांना मदत करेल या गोष्टीसाठी. ते काय करत होते की ज्यांना मदत होईल यासाठी, की त्यांना मदत होणार आहे, एक चांगला आणि हुशार सहाय्यकाची त्यांना गरज होती, की जो मेमरी टू हेल्प हिम, की त्यांची जे आठवणी आहेत त्यांना आठवणीनं त्यांना मदत करून देण्यासाठी, त्यांच्या कामामध्ये मदत करून देण्यासाठी, प्रयोगशाळेमध्ये त्यांना लागणाऱ्या गोष्टीसाठी मदत करून देण्यासाठी एक सहाय्यकची किंवा मदतनीसची त्यांना गरज होती. दवे वॉज रिमाइंडेड ऑफ फॅराडे अँड दवे हायर्ड हिज सेक्रेटरी. आणि मग दवे यांना आठवलं की अरे जो मायकल फॅराडे आहे तो काय करू शकतो, आपल्याला मदत करू शकतो. आणि मग त्यांनी त्याला हायर केले म्हणजे अपॉइंट करणे किंवा नेमणूक करणे. हायर इथे दिलाय बघा शब्द हायर, इथे काय आहे शब्द बघा, इथे दिला आहे हायर, HIR. हायर म्हणजे नेमणूक करणे, अपॉइंट करणे. हिम इज सेक्रेटरीच्या माध्यमातून त्यांनी त्याला काय केलं आहे, एक सहाय्यक म्हणून त्याला हायर केलं आहे की त्याच्या कामामध्ये त्यांना मदत करण्यासाठी. दवे नेव्हर बिलीव्ह फॅराडे कुड नॉट एनिथिंग इन द फील्ड. दवे त्यांना वाटत होतं की तो या क्षेत्रामध्ये काही फारसं काम करू शकणार नाही, बरोबर. धोस ॲडव्हर्टायझिंग हिम टू स्टिक ऑन हिज बुक बायडिंग जॉब, की तो बुक बायडिंगच्या जॉबशिवाय तो अजून इतर कोणत्याही गोष्टीमध्ये किंवा फारसं तो त्याचं जे कर्तृत्व आहे किंवा त्याची जी हुशारी आहे तो इथे लॅबमध्ये तो काही जास्त करू शकणार नाही. फक्त तो मला मदत करण्यासाठी आहे, की त्याच्याकडून त्याला जास्त अपेक्षा नव्हती. बघा दिलाय की ॲडव्हर्टायझिंग हिम टू स्टिक इज बुक बायडिंग, म्हणजे बुक बायडिंग शिवाय तो फक्त काय करणार, तो बुक बाइंडिंगच करू शकतो, त्याच्याशिवाय तो अजून वेगळं काही त्याच्याकडून काम करण्याची त्याच्याकडे अपेक्षा तो करू शकत होता. म्हणून ते फॅराडे कुड डू एनिथिंग टू फेल, म्हणजे तो काय करू की कोणतंही तो चांगलं काहीतरी काम करेल अशी त्याला अपेक्षा नव्हती. बघा, स्टिक इन बुकिंग बाइंडिंग, तो फक्त काय करू शकतो, बुक बाइंडिंगचं काम करू शकतो असं त्याला वाटत होतं. फॅराडे स्टील वर्क इन रेस्टलेस अँड लर्न अ लॉट अबाउट दवेज एक्सपेरिमेंट. बघा, मग आता जेव्हापासून जे मायकल फॅराडे आहेत त्यांना अपॉइंट केलं, तिथे सहाय्यक म्हणून काम केलं, तर त्यांनी काय केलं, स्टील वर्क, की म्हणजे न थकता न श्रमता त्यांनी सगळं प्रयत्नशील काय केलं आहे, त्यांनी चिकाटीने काय केलं आहे, सर्व गोष्टी काम केले. लर्न अ लॉट ऑफ अबाउट दवेज एक्सपेरिमेंट, की जे सर्व दवेचे जे एक्सपेरिमेंट होते, जे सर्व प्रयोग होते, ते सर्व प्रयोग शिकण्याचं त्यांनी काम केलं आहे. नुसतंच बुक बाइंडिंगचं काम केलं आहे का, तर नाही, तर त्यांनी काय केलं आहे, एक मोठं शिकण्याचं तिथे त्यांनी काम केलं आहे, की ते त्यांना मदत करत राहिले आणि त्याचप्रमाणे प्रयोगशाळेमध्ये लॅबमध्ये शिकण्याचं देखील काम केलं. सून फॅराडे बिकम indispensable to Dave and was in promoted to his lab assistant. आणि लवकरच जो
जो फॅरेडे आहे तो काय झाला की त्या लॅबचा तो काय झाला सेक्रेटरीवरून तो काय असिस्टंट झाला आहे, की म्हणजे तो आज आपण बोलतो ना पार्टनरशिप म्हणून, की त्याचा तो काय झालेला आहे की त्या लॅबचा त्या प्रयोगशाळेचा त्यांनी त्याला काय बनवलेला आहे एक साथीदार किंवा भागीदारी म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा काय झालं आहे प्रमोशन झालेलं आहे. जो एक मदतनीस होता तो आता तो काय झाला आहे त्याचा पार्टनर बनलेला आहे, म्हणजे तो असिस्टंट बनलेला आहे. दिस वॉज हिज फर्स्ट स्टेप टुवर्ड्स हिज सायंटिफिक करिअर. आणि त्याची जी शास्त्राची आपण म्हणू शकतो की फर्स्ट स्टेप ही त्याची एक पहिली पाऊलवाट होती जागतिक म्हणजे याच्यामध्ये सायन्सच्या विज्ञानाच्या जगामध्ये त्याची ही एक पहिली पाऊलवाट ही सुरू झाली होती की त्याला भागीदारी मिळालेली होती.